नमस्कार, कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. यावेळी टाइम बघू शकता, सकाळचे 11:30 वाजलेले आहेत आणि कपडे धुवून झालेले आहेत. तर अगोदर कपडे काढून मी उन्हाला टाकते. ऊन तर तितकं नाही, म्हणजे आसून नसल्यासारखंच आहे. म्हणूनच आज मी कपडे मशीनला लावलेले होते खूप दिवसानंतर. नाहीतरी खूप दिवस झाले मी कपडे दररोज हातानेच धुते. पण आता पावसाळ्याचं वातावरण झालेलं ना, त्यामुळे ऊन तितकं व्यवस्थित राहत नाही, म्हणून मी कपडे मशीनला लावले. म्हणजे अगोदरचे ड्राय होऊन येतात आणि हडकण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. बघू शकता, ऊन अजिबात नाहीये, फक्त हवा आहे. इतकी हवा असते की वैताग आलेला आहे हवेचा. इकडे 2-2 चिमटे लावून सगळे कपडे मी टाकलेले आहेत, कारण एकदम पतंगासारखे कपडे उडतात. एक चिमटा लावला ना तर ती उडून जातात, म्हणून मी 2-2 लावलेले आहेत. त्यानंतर मी आलेले किचनमध्ये आणि लसूण सोलायचा होता. सोलेला लसूण संपलेला आहे आणि हा गावरान लसूण आहे. तर यामध्ये खूप सारा लसूण मेलेला आहे, कारण हे लसूण ना गेल्या वर्षीचा आहे, म्हणजे पलीकडल्या वर्षीचा आहे. तसंच ठेवलेलं होतं. बाबा म्हणत होते की बियाला थोडंसं ठेव, म्हणून मी ठेवलेलं होतं. पण ते काही लावण्यात आलं नाही आणि ठेवल्याच मेलेलं आहे. म्हणजे कांदा असो लसूण असो 1 वर्ष टिकून राहतात, त्यानंतर ते स्वतःहूनच खराब व्हायला लागतात, कितीही तुम्ही चांगलं ठेवा. इकडे सगळा म्हणजे यामधला अर्धा लसूणच निघणार आहे, अर्धा तरी खराबच झालेला आहे. तर पूर्ण लसूण चोळून घेतलेला आहे. आणि इथं तर फटकणार नाही, कारण घरभर पाचोळा होणार आहे. तर बाहेर नेऊन हे फटकून आणलेलं आहे आणि थोडंसं चोळल्यानंतर परत इथं पाचोळा निघालेला आहे यामधला. म्हणजे सोलण्याची गरज नाही, थोडंसं चोळलं ना सगळा पाचोळा निघून जातो. तर इथंच मी फटकून घेणार आहे. आणि आता मला बनवायची आहे भाजी. आता तुम्ही म्हणताल ते सकाळी काही बनवलं नाही का, दुपारी का भाजी बनवत आहे? तर आज भाजीला काही ऑप्शन नव्हतं, त्यामुळे सकाळी मी फक्त वरण बनवलं आणि फक्त 2च वांगी ठेवलेली आहेत. तर 2 वांग्याची जशी रस्सा भाजी असते ना, तशी मी भाजी बनवणार आहे, चटण्या वगैरे टाकून. कारण आज काहीच नाही, फ्रीज रिकामा आहे. त्यांना सांगितलेले आहे, म्हणत आहेत येत वेळेस घेऊन येतील. आता हे रात्रीच घेऊन येतील, पण आता ज्या जेवणाचं काय, म्हणून म्हणलं वांग्याची भाजी बनवूया. तर लसूण बघू शकता, इकडे अर्ध्याला अर्धा लसूण तर गेलेलाच आहे, सगळा खराब झालेला होता. फक्त अर्धा लसूण चांगला निघालेला आहे. आणि यामध्ये 1-2 मातीचे खडे पण आहे, तर तेच निसून मी इकडं डब्यात भरून ठेवत आहे. म्हणजे आरामात 10-15 दिवस हा लसूण चालेल. तसंच हा डब्बा उचलून मी तो पण लावून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. म्हणजे लसूण असाच बनवून राहील, नाही तरी बाहेर ठेवलं तर खराब व्हायला लागतं, पिवळं पडतं किंवा मध्ये बुरशी पण येते, म्हणून फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. आता थोडंसं लसूण यामधलं मी वाटून घेतलेलं आहे, म्हणजे वांग्याच्या भाजीसाठी. आणि मसाला तयार करायचा होता, पण खोबरं वाटून ठेवलेलं आहे. परत इथं कारळ आणि शेंगदाण्याची चटणी आहे. तर मला आता वेगळा मसाला तयार करायचा नाहीये, जी आहे ते टाकून मी बनवणार आहे. कारण 2च वांग्याची भाजी बनवायची, जास्त बनवायचं नाहीये. आणि तसं तर मला आता फरशी वगैरे पुसायची, म्हणजे खूप सारी काम आहेत. पूर्ण घरची साफसफाई राहिलेली आहे, काल पण मी केलेलं नाहीये. काल 1-2 दिवसाचा गॅप झाला ना, इतकी धूळ जमते ना की नंतर बघावंसं वाटत नाही. असं वाटतं की किती वर्ष झालं की मी घरची साफसफाई केलेली नाही. इतकी धूळ, जसं हात फिरवला हाताला पूर्ण ते पांढरं लागतं. त्यामुळे इकडे बकेट ठेवलेलं आहे. कारण काय होतं ना, सगळी कामं आवरली म्हणून मी थोडंसं निवांत बसते आणि नंतर करायचा कंटाळा येतो. मग मी काय करते, अर्धीवट कामं पसरवून ठेवते, वाढवून ठेवते, म्हणजे नंतर माझ्याकडे ऑप्शनच राहत नाही. म्हणून इथं पाणी आणि बकेट मॉप सगळं आणून ठेवलेलं आहे. म्हणजे आता फरशी पुसणार मी, हे गॅरंटी आहे. इकडे अगोदर मी भाजी बनवते, तर त्यासाठी तेल घेतलेलं आहे पॅनमध्ये. मोहरी जिरं टाकल्यानंतर मी लसूण टाकलेला आहे. मी वाटलेलं खोबरं ठेवलेलं होतं, म्हणजे पौर्णिमे दिवशी मी आमटी बनवलेली होती ना, त्यामधलंच थोडंसं खोबरं ठेवलेलं होतं. ते खोबरं टाकलेलं आहे, परतून घेतलं. नंतर वांग्याच्या फोडी टाकल्या, परतून घेतलं. आता टाकूया सुके मसाले, जसं हळदी पावडर, लाल मिरची पावडर टाकलेले आहे. आणि आज मसाला पण संपलेला आहे, तर चवीपुरतं मीठ टाकलं. एकदम साधी सिंपल भाजी बनते. वांग्याच्या भाजीला मसाले असते ना, भाजी छान बनते. पण अशी पण खूपच छान ही भाजी बनलेली होती. नंतर मी ते 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता टाकूया चटण्या. तर इथं 2 ते 3 चमचे शेंगदाणे आणि काढून मिक्स चटणी मी बनवून ठेवलेली आहे, ते टाकलेले आहे. मसाला पूर्ण संपलेला आहे, तर डब्बा झाडून टाकलेला आहे. तसं तर आज मी लिस्ट बनवून दिलेली आहे, तर किराणा घेऊन येतील संध्याकाळी, त्यामध्ये मसाला पण मी दिलेला आहे. तर बघूया आता आणतील ना आणतील. एकतर म्हणतात की मसाले खायचे नाहीत, तरी पण मी लिस्टमध्ये घालून दिलेला आहे. इकडे भाजी बनलेली आहे, झाकून ठेवलं. आता आलेले मी बेडरूममध्ये. बेडशीट चेंज करायचं आहे मला. तर अगोदरची बेडशीट काढलेली आहे, दुसरी मी इथं अंतरलेली आहे. ही बेडशीट ना धुवून आखसलेली आहे, बघू शकता. जेव्हा घेतली खूप मोठी होती, पण धुवून ते कॉटनची आहे ना, प्युअर कॉटन, तर धुल्यामुळे ते आखसलेले आहे, कमी पडत आहे. तर हीच बेडशीट मी आज अंतरलेली आहे. आणि एक बेडशीट मी, म्हणजे पांघरण आता तितकं जाड लागत नाही, कारण थंडी तर नाहीये, फक्त मच्छर वगैरे चावतात, म्हणून मी हे साधं सिंपल ठेवत असते. एकदम पातळ बेडशीट हे ठेवलेलं आहे घडी घालून. आणि ते टावेल वगैरे असेच अस्तव्यस्त टाकलेले आहेत, हे पण मी घडी घालून ठेवते. स्टँडमध्ये कपडे विक्रामळ होतात, तर दिवसातून 1-2 वेळा
हे पण मी व्यवस्थित करतच असते, कारण इथं दुसऱ्याचा कुणाचा नाही, माझा आणि यांचाच हात असतो. तरी पण काही घ्यायचं घाईगडबडीत तसंच ठेवायचं, मग तसंच राहून जातं ते, नंतर खूप विचित्र वाटतं. तर झालेले सगळं आता इकडची लाईट ऑन केलेली आहे, कारण पूर्ण घरात अंधार अंधार वाटतो, कारण ऊनच नाही बाहेर, आभाळ आलेला आहे ना त्यामुळे. म्हणून लाईट मी पूर्ण घरच्या अगोदर ऑन करते, म्हणजे दिसतं थोडंसं चांगलं वाटतं, नाहीतरी अंधारामध्ये काम करायची अजिबात सवय नाही मला, वेगळंच वाटतं ते. छान भरपूर उजेड असताना छान वाटतं. तर इथे दुधाच्या बॉटल्या पण अशाच ठेवल्या आहेत, आणि हवेमुळे म्हणजे खिडकीतनं हवा आली ना सगळ्या बॉटल्या घरभर होत आहेत. म्हणून इथे एक कांद्याचं पोतं मी ठेवलेलं होतं, यामध्ये हे बॉटल्या आणि टोपणं सगळं यामध्येच टाकून मी बांधून ठेवणार आहे. तसं तर आता 2 पोते भरलेले दुधाच्या बॉटलीने ते भैया काही न्यायला आलेले नाहीत, आणि आता तरी दूधच देत नाही त्यांची म्हैस, तर ते यायचं प्रश्नच पडत नाही. आता बाहेरनंच दूध आणत आहेत, पण दूध इतकं व्यवस्थित येत नाही. तर अगोदर तुम्ही बघायचं 8 दिवसाला साई छान जमा व्हायची आणि दूध पण चांगलं व्हायचं, पण आता दूध बंद झालेलं आहे, कारण त्यांची म्हैस दूध देत नाही त्या भैयाची. त्यामुळे मला पण थोडंसं सुनं सुनं वाटत आहे. तर असं आता आलेलं आहे, मी मॉप घेऊन आणि आंबे लिक्विड टाकलं, पाणी टाकलेलं आहे, आणि आता फरशी पुसून घेऊया. पण त्या अगोदर मी इकडं फर्निचर, सोफे, टी टेबल, खिडक्या हे सगळं पुसून घेत आहे. पाणी थोडंसं जास्त झालं होतं, कपड्यामध्ये पिळून घेतलेलं आहे गच्च मी, नाहीतरी खूप पाणी पाणी होतं. एक तर ऊन नाहीये, वातावरण थंड झालेलं आहे, त्यामुळे जास्त पाणी झालं तर लवकर हडकत नाहीये. तसं तर फॅन ऑन करतच असते मी, खूप निसरंडा होतं. फर्निचर पुसून झालेलं आहे, आणि इथले शोकेस मधलेही थोडेसे कप्पे जे असतात ना ते पण असे धूळ धूळ होतात, आणि पांढरे असल्यामुळे ना खूप लवकर धूळ दिसून पण येते. तर ते पण मी वरून पुसून घेतलेले, खिडकी पुसून घेतली, सोफे पुसून घेतले, टी टेबल पुसून घेतलेला आहे. तर हे सगळं हॉलमधलं पुसून झालेलं आहे. आता आलेली मी बेडरूम मध्ये, आणि अलमारी पण पुसून घेत आहे. म्हणजे जेव्हा मी फरशी पुसायला घेते अलमारी पुसत असते, त्यामुळे तितकं काही धूळ झालेली नाहीये इथं, कारण आतमध्ये एकदम हवा येत नाही समोरून, त्यामुळे तितकं घाण होत नाही. पण हलकी फुलकी धूळ जे पडलेले आहे ना ते मी पुसून घेतलेले आहे, आणि खिडक्या पण इथल्या पुसून घेतलेल्या आहेत मी. झालेलं आहे. आता मॉपनं पटकन फरशी पुसते मी. मॉप घ्यायचा आज रिझन हे आहे की पाणी लवकर हडकलं जाईल. हातानं फरशी पुसते तर खूप पाणी पाणी होत आहे, म्हणून म्हणलं आज मॉपनं पुसूया. खूप दिवसाच्या नंतर आज मॉप पण काढलेला आहे, म्हणजे पावसाळा सुरू झाला ना, वॉशिंग मशीन, मॉप ही सगळी खूप कामाला येतात वस्तू, त्यामुळे घरात असलीच पाहिजे. तर इकडची खिडकी मी पुसून घेतल्या, म्हणजे सगळ्याच खिडक्या मी अगोदर पुसून घेतल्या. टी टेबल वगैरे हे सगळं पुसून झालेलं आहे. इथं जे कम्प्युटरचं टेबल आहे ते पण मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. यावरती खूप धूळ जमत असते. मी विचार करते यावरती एक छान असा कुंडा आणून ठेवायचा, कारण आता कम्प्युटर तर नाहीये, दिनेश गेल्यापासून कम्प्युटर पण आम्ही काढलेला आहे. काही वस्तू तिकडे, काही वस्तू इकडे असं झालेलं आहे, सगळं विक्रमाळ झालेलं आहे. तर असू दे म्हणलं, आता कम्प्युटर तर नाहीये, एखादी छान कुंडा ठेवायचा, कारण खूप सुनं सुनं वाटतं, ते रिकामच आहे ना, आणि दुसरा पसारा ठेवला तर ठीक पण वाटत नाही. एक सुंदर असा कुंडा आणून मी ठेवणार आहे. तर हे पण सगळं स्वच्छ पुसलं. आता इथं मॉप घेतलेला आहे, पाणी पोत्र्यात तर पूर्ण गच्च, म्हणजे इथं मशीनला हे छान आहे, म्हणजे पाणी पूर्ण हे होतं, म्हणजे पूर्ण पूर्ण पिळून घेतं ते, आणि मग फरशी पुसायला घेतलेली आहे. तर जास्त पाणी पाणी होत नाही, फरशी पण स्वच्छ निघते. इतकंच होतं ना की मॉपनं मी का पुसत नाहीये दररोज, कारण खिडक्या वगैरे हे सगळं मला हातानं पुसायचं असतं, तर म्हणलं त्याच पत्रानं फरशी पण पुसायची, पण वेळ भरपूर लागतो त्यामध्ये. आरामात 1 तास तरी मला लागत आहे पूर्ण घर पुसण्यासाठी. मॉपनं पुसायला घेतलं तर अर्ध्या तासाच्या मध्ये होऊन जातं. तर झालेलं इकडं, आणि थोडंसं पाणी वगैरे सांडलेलं होतं. नंतर इकडं मी बाबांसाठी पाणी गरम करून ठेवलं, खूपच कडक पाणी होतं हे, म्हणजे आत्ताच गरम करून ठेवलं, आणि ते सरकवायला गेले आणि पाणी सांडलेलं आहे. तर ही मात्र कामं वाढलेली आहेत, म्हणजे एखादी काम वाढवू मी करतच असते. जेव्हाही घाई गडबड असते, घाई गडबडीत मी करते ना, सांडा लवंडा माझ्या हातावरून होतच असतो. तर इकडे मी परत ठेवले, म्हणजे चिंबळ खाली ठेवले, त्यामुळेच ते निष्ठलन खाली पडलं, म्हणजे थोडंसं पाणी सांडलेलं आहे, आणि घरभर पाणी पाणी झालं. तर काही नाही, तर मॉपनं मी सगळं स्वच्छ पुसून घेते, म्हणजे पूर्ण पाणी पण वडून घेतं हे. तर झालेलं आहे सगळं पुसून. आता म्हणजे किचन, बेडरूम, तिकडची रूम, हॉल, आणि बाहेरचं पोर्च पण मी पुसून घेतलं, म्हणजे सकाळी आज मी पाणी टाकलेलं नव्हतं, खूप चिखल झालेलं होतं ते पण. आणि इकडे वांग्याची भाजी पण बनलेली आहे. आता पूर्ण घर फिरून तुम्हाला दाखवत आहे. बघू शकता, स्वच्छ झाल्यानंतर इतकं छान वाटतं ना, इतकं थंडगार असं वाटतं की घरभर लोळावं. आणि सगळे फॅन ऑन केलेले, जे हे एक्स्ट्रा पाणी सगळं हडकलं जाईल, कारण आता वातावरण थोडंसं थंड असल्यामुळे ना सगळे फॅन ऑन करूनच पाणी सगळं हडकावं लागतं. किंवा कपडे ओले असले ना, पाऊस यायला लागला तर फॅनच्या हवेखालीच आता आपण उन्हाला टाकतो. एक आहे स्टँड नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे खुर्चीवरती मी टाकत असते सगळे कपडे. बघू शकता, पोर्स पण धुवून घेतलं, छान वाटत आहे. तर आता हवा खूप जास्त होती, आणि हवेमुळेच कपडे हडकलेले थोडंसं लवकर. आज पाऊस आलेला नाहीये, नाहीतर दररोज पाऊस येतो, पण आज पाऊस नाहीये. पण पावसाचं वातावरण झालेलं आहे, थोड्या वेळात पाऊस येईल, पण काही सांगता येत नाही पावसाळ्या दिवसामध्ये. म्हणून म्हणलं कपडे हडकले तर अगोदर काढून घ्यायचे. आणि पायपुसणी पण मी आज धुलेली होती, ती पण काढून घेतलेली आहे, आणि अगोदर पायपुसणी टाकते. पायपुसणी नाही ते जमणार, सगळीकडे पायपुसण्या खूप जास्त मी टाकलेली, म्हणजे घरभर पायपुसण्या आहेत, कारण तसेच पाय ओले घेऊन येतात, मग सगळीकडे पायपुसण्या असणं गरजेचं आहे. आणि 2-4 दिवसाला मी धुवत असते.
तर इकडे बघू शकता हवा खूप भयानक आहे, सोप्याची कवरही राहत नाही, त्यामुळे गेट मी दिवसभर बंदच करून ठेवते. अजिबात मला ते उघडायला जमत नाहीये, नाहीतरी हवेमुळे काहीच राहत नाही, सगळं उडून जातं इथं. इकडे सगळे कपडे अगोदर मी घडी घालून जागेत ठेवून देते, म्हणजे सकाळी कोणाला मागायला नको. तरी सकाळी असं होतं ना की काम आवरायची काही सगळे यांचं आवरून द्यायचं असं होतं, सगळं मागतात, समोर असलं तरी दिसत नाहीये, त्यामुळे मी सगळं जागेत आणि जागा बदलत नाही, म्हणजे एकाच ठिकाणी ठेवते म्हणजे दररोज त्यांना भेटून जावं पटकन. तर सगळे कपडे व्यवस्थित घडी घालून जागेवर ठेवून दिलेले आहेत. आणि आता आलेली मी किचनमध्ये, आणि भाजी तर इकडे बनलेली आहे मस्त अशी वांग्याची. टिफिन पण भरून दिलं, आणि जी थोडेफार भांडे झालेले ते सगळे मी टोपल्यात जमा केलेले आहेत. आणि डब्यातलं पीठ संपलेलं आहे, पीठ म्हणजे आता दळण पण करायचं आहे, पीठ थोडंसं आहे, पोत्यामध्ये राहिलेलं पीठ राहिलेलं आहे. आता ते पोतं घेऊन येते आणि अगोदर पीठ काढते. बघू शकता आता इथं ज्वारीचं पीठ इतकंच आहे, गव्हाचं पण पीठ यावेळेस थोडंच राहिलेलं आहे. तर उद्या मी गव्हाचं आणि ज्वारीचं दळण करणार आहे, कारण आता आज तरी कामं भरपूर झालेले, तर म्हणलं असू दे, म्हणलं वेळ आहे पण मन नाहीये करण्याचं, तर उद्या करणार आहे. आता वरी स्टोरूम मध्ये जाऊन गहू ज्वारी सगळं खाली आणणं, दळणं करणं, आणि गव्हात खूप माती आहे ते पण वेचायचं आहे मला, तर खूप जास्त काम आहेत हे सगळे दळणं वगैरे करण्याची. तर उद्या नाही तर परवाला मी करणार आहे. आता तोपर्यंत आहे, म्हणजे 2-4 दिवसाचं पीठ आहे आणखी. तर हे पिठाचं पोतं मी धुवायला आणून ठेवलेलं आहे बकेटामध्ये, म्हणजे सकाळी धुवायला घेते. जे हे कपडे असतात ना दिवसभराचे निघालेले, सगळे बकेटात भरून ठेवत असते, म्हणजे सकाळी पटकन आपल्याला भिजू घालून धुता येतं. आणि कॅन मधलं पाणी पण संपलेलं आहे, तर अगोदर मी फिल्टरचं पाणी काढून घेते यामध्ये, म्हणजे कॅन रिकामं करून ठेवली की परत भरून आणतात. तर इकडे कॅन भरलेला आहे मी, खूप अवघड होत आहे, पूर्ण पाणी बसतच नाही, थोडंसं कॅनमध्ये राहिलेलं आहे. बघू शकता इकडं, म्हणजे कॅन दिसायला मोठं दिसतं पण त्याच्यापेक्षा छोटा आहे. थोडंसं पाणी खाली सांडलेलं आहे, म्हणजे जसं कॅन मधलं पाणी संपलेलं होतं ना, नळ चालू केला आणि ते नळ मी चालू ठेवलेलं होतं, पाणी येत नव्हतं म्हणून. आणि नंतर जसं पाणी भरले तसं घरभर पाणी झालेलं होतं. त्यानंतर थोड्या वेळ मी टीव्ही बघत बसलेली होते निवांत, दुपारच्या वेळेमध्ये थोडंसं रेस्ट घेते किंवा टीव्ही पाहत बसते. आणि आज जसं मी तुम्हाला म्हणलं की लिस्ट बनवून दिलेली होती, तर बघू शकता इकडं काय काय मी सांगितलेलं होतं, सगळा किराणा आलेला आहे, फक्त एकच आणलेले नाहीये, डिटर्जंट पावडर आणलेली नाही आहेत, म्हणत आहेत 4 किलोचं जे पॉकेट येतं ना मोठं, म्हणजे त्यावरती बकेट किंवा काय तर काय फ्री येत असतं, ते आणणार आहे, नंतर आणतील ते. तोपर्यंत हे सगळं आणले. मुरमुऱ्याचे 2 पॉकेट आहेत, रवा 2 किलो आहे, टोस आणलेला आहे, खूप दिवस झाले टोस आलेले नव्हते, तर यावेळेस टोस पण सगळं मी लिहून दिलेलं होतं लिस्ट बनवून. तर सगळ्या छोट्या मोठ्या वस्तू आणलेल्या आहेत. आणि हे जात होते ठेवून, मी म्हणलं चहा बनवते, मी चहा घेत नाही, तर म्हणत आहेत तू चहा घेत नाहीत माझ्यासाठी, एकट्यासाठी बनवू नको, तर ठीक आहे म्हणलं खवा तरी खायला घ्या. खवा मी बनवून ठेवलेला आहे याचा गुलाबजामुन बनवण्यासाठी, पण गुलाबजामुन काही बनलेले नाहीयेत. तर इकडे आम्ही असाच खवा खायला घेतला. मी दुधाच्या कुठल्याही वस्तू खात नाहीये, पण हे म्हणत आहेत थोडंसं खा माझ्यासोबत, तर थोडंसं यांच्यासोबत मी खाल्लेलं आहे, कारण त्रास खूप होतो दुधाच्या वस्तू खाल्ल्या पचत नाहीत आणि खूप त्रास होतो दुसऱ्या दिवशी मला. त्यामुळे आजकाल दुधाच्या कुठल्याही वस्तू, खवा असो, चहा असो, दूध असो, ताक असो, दही असो, काही सुद्धा मी खात नाही, सगळं बंद केलेलं आहे. फक्त डिकाशन चहा मी पित असते. त्यांना खवा दिलेला आहे, मी पण थोडंसं यांच्यासोबत खाल्लं. आणि थोड्या वेळ आमचं बोलणं सुरू आहे इकडे की काय काय झालं, काय काय होणार, काय काय नाही, कारण वेळ तितका नसतो दररोज, कधीतरी वेळ काढून येतात. मग घरी आल्यानंतर आमची बडबड बडबड सुरूच असते. तर झालेला आहे खवा वगैरे खाऊन. आता किराणा काय काय आणलेले ते बघूया. तर जिरं सांगितलेलं होतं, तर जिराचं एक मोठं पॉकेट आणलेलं आहे. आणि जसं मसाला संपलेला होता थोडासा, म्हणजे पूर्ण आज झटकूनच टाकलेलं होतं, डबा रिकामा झालेला होता, तर मसाल्याचे 2 पॉकेट आणलेले आहेत. मीठ आणलेले 2 पॉकेट, रवा 2 किलो आहे, शॅम्पूच्या पुड्या तरी खूप सारे आणलेले आहेत. तर सगळं आता काढून ठेवूया एक एक. आणि डिटर्जंट पावडर उद्या घेऊन येते असं म्हणत होते. तर इकडं यामध्ये थोडेसे बोटवे ठेवलेले होते, थोडेसे आहे तर छोट्या डब्यात मी काढून घेतले. हा डबा मी रिकामा करून घेतला रवा काढण्यासाठी, म्हणजे 2 किलो रवा यामध्ये येईल नाही येईल, कारण तसं तर डब्बा हे 2 किलोचा म्हणूनच आणलेला आहे, पण 2 किलो पूर्ण रवा यामध्ये काही येणार नाही असं वाटत आहे. तर इकडे बघू शकता डब्बा भरलेला आहे, रवा आणखीन थोडासा यामध्ये राहिलेला आहे, थोडंसं सांडलेलं पण आहे. रवा सांडण्यात खूप चिडचिड होतं, म्हणजे ते छोटे छोटे कण घरभर होतात, पायाला चिटकतात. तर दुसऱ्या डब्यामध्ये थोडासा रवा काढलेला आहे मी. आता जिरं पण काढून घेऊया. अगोदरचे बघू शकता थोडेसे जिरे राहिलेले त्यामध्ये, तर यामध्येच मी हे पॉकेट खोलून टाकलेलं आहे, म्हणजे डब्बा मोठा आहे, पूर्ण पाव किलो जिरे यामध्ये आलेले आहेत. आणि आता तोस वगैरे असं ठेवणार आहे. परत मसाल्याचं एक पॉकेट मी खोलून काढणार आहे, बाकीचं म्हणजे आणखीन एक पॉकेट आहे ते काय मी आता काढणार नाही. तर हे पण मोठेच पॉकेट आणलेले दोन्ही पण, तर एका डब्यामध्ये मी काढून घेतलं. तर हाच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या एका लाईकमुळे, कमेंटमुळे मी खूप मोटिवेट होते, तर व्हिडिओला लाईक जरूर करा. आणि पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबही जरूर करा. तर मीठ तर काढलेलं नाही, मिठाचे असेच दोन्ही पॉकेट ठेवलेले आहेत, कारण मीठ आहे डब्यामध्ये आणि डब्बा क्लीन करूनच मी मीठ भरत असते. सगळे
सगळे डब्बे जागेत ठेवून दिलेले आहे किराणा भरून, आणि शॅम्पूचं पॉकेटही मी जागेवर ठेवून देते. तसं तर 2 पॉकेट दिसत आहेत, म्हणजे 2 डझन असतील हे. तर सगळं मी पिशवीत भरून ठेवलेलं आहे. तर झालेलं आहे किराणा वगैरे भरून. आता मुरमुऱ्याचे पॉकेट मी इथंच ठेवते. बाहेरच्या लाईटा ऑन केलेल्या आहेत, म्हणजे दिवस मावळलेला आहे. तसं तर दिवस असला तरी पूर्ण घरात अंधारच असतो आभाळामुळे. तर हे 2 पॉकेट म्हणजे अर्धा किलोचे पॉकेट आहेत. 1 किलो मुरमुरे आहेत, ते इथंच ठेवते मी, म्हणजे कधीतरी सुशेला चिवडा बनवण्यासाठी लागतच असतं. तिकडच्या रूममध्ये ठेवलं तर पडून धडून चुरामुराच होत आहे, कारण तिकडे पसारा खूप असतो. आणि सगळे कवर मात्र मी खूप जपून ठेवते, कारण ते अधूनमधून लागत असतात. आता किचनवरती थोडासा रवा सांडलेला होता, ते पण मी स्वच्छ करून घेत आहे. तर चला आता मग बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.